नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. आज आपल्या श्री सूक्ताचा 11वा श्लोक, 12वा श्लोक. ओम आपः स्रजंतु स्निग्धानि चिक्लित वसमे गृहे निच देवी मातरम श्रियं वासयमे कुले. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आई लक्ष्मी मातेचे 4 पुत्र आहेत, आनंद, कर्दम, चिक्लित आणि श्रुती. आपण ह्या 4 नावांची रोज जर नामस्मरण केलं तर आपल्याला लक्ष्मी आईची कृपा प्राप्त होते. ह्याच्यानंतर आपण चिक्लित जो आपण मागच्या श्लोकात पाहिलं की आपण कर्दम हा आईचा पुत्र आहे, त्याला आपण विनवणी केली की बाबा तू माझ्या घरी येऊन राहा, म्हणजे की आई आपल्या लेकरासाठी आपल्या घरी येईलच. असंच आपण चिक्लित लक्ष्मीपुत्राला सुद्धा प्रार्थना करायची आहे की बाप्पा तुम्ही आमच्या घरी येऊन राहा, म्हणजे तुमच्याबरोबरच तुमची आई आमच्या घरी येऊन राहील. परंतु वंश परंपरेने हा शब्द लक्षात ठेवायचा आहे की वंश परंपरेने आई आमच्या घरी राहावी अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. दिव्य गुणयुक्ता. आता पहा, देवी आईचं आपण गुणगान करायचे, कौतुक करायचे की आई माझी दिव्य गुणयुक्त आहे, संपूर्ण सगळे गुण आईच्या अंगात आहेत. सर्वाश्रय भूता म्हणजे प्रत्येकाला आश्रय देते ती, गरीब श्रीमंत, लहान लहान, काळा गोरा, श्रीमंत गरीब सगळ्यांना आई आश्रय देते, म्हणून सर्वाश्रय भूता. जलप्रिय देवता, जी समुद्राच्या पाण्यात राहते, समुद्राची मुलगीच आहे ना लक्ष्मी माता, म्हणून जलप्रिय देवता. सर्व समृद्ध लक्ष्मी माता, सगळ्या बाजूनी समृद्ध आहे अशी आई माझ्या घरी प्रेममय स्नेहयुक्त मंगल कार्य घडवून आणो. बघा, आपल्या प्रत्येकाला आपल्या घरात मंगल कार्य, शुभ कार्य व्हावे असं प्रत्येकाला वाटत असतं, म्हणून आपण आपल्या आईच्या चरणी प्रार्थना करायची की आपल्या मंगल कार्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नको आणि आमच्या घरातली सगळी शुभ कार्य मार्गी